नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेती आणि विज्ञान या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, सोयाबीन पेरणीनंतर लगेच किंवा 48 तासाच्या आत उगवणीपूर्व काही तणनाशक असतात, ते सोयाबीनमध्ये मारल्यास आपल्याला 50 ते 60 दिवस निकाल मिळू शकतो आणि तणांपासून नियंत्रण पण मिळू शकते। तर त्याची माहिती आपण आज बघूया। तर मित्रांनो, हे आहे UPLचे डोस सुपर पेंडामिथिलिन हा कंटेन असतो याच्यात। त्याच्यामध्ये पेंडामिथिलिन 38.7 एवढे प्रमाण असते आणि निळा पतंग असतो याच्यावर। तर याचे आपण उगवणीपूर्व नियोजन करू शकतो याच्याने। सोयाबीनसाठी किंवा कॉटनसाठी जर जमीन रेडी असेल तर पेरणीपूर्व किंवा टिबण्यापूर्व आपण हे मारून जागा रेडी करू शकतो। याच्यामुळे सुद्धा तणांचे बऱ्यापैकी नियंत्रण येत असते। पेरणीपूर्व फवारणी योग्य प्रकारे केल्यास याचे 55 ते 60 दिवस हमखास रिझल्ट मिळत असतात। तर अशा प्रकारे आपल्याकडे स्ट्रॉंग आर्म सुद्धा आहे। तर अशा प्रकारे याने सुद्धा तणाचे चांगले नियंत्रण होते। हे आहे स्ट्रॉंग आर्म। स्ट्रॉंग आर्म जे आहे याच्यामध्ये डायक्लोसोलम 84% WW वेटेड ग्रॅन्युल फॉर्म्युलेशन मध्ये असते। तसेच याच्यामध्ये आपण पाहू शकतो हिरवा पतंग आहे आणि याचे 5 पंप बनू शकतात या पाऊचचे। तर हे 5 पंप एका एकरात फवारायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कमीत कमी 60 दिवसापर्यंत याचे रिझल्ट चालत असतात आणि कोणतेच तण उगवत नाही। तसेच हे धानुका कंपनीचे दबोच हे सुद्धा सेम कंटेन असलेले आहे। तर याचे सुद्धा आपण 5 पंप बनवून एका एकरामध्ये फवारणी करू शकतो। यामुळे तणांमध्ये जे आहे ते जवळजवळ 50 ते 60 दिवस हमखास रिझल्ट याचे मिळतात आणि फक्त सोयाबीन उगवत असते आणि इतर कचरा हे पूर्णपणे नियंत्रित येत असतो। तर अशा प्रकारे याचे कार्य असते। आणि पेंडामिथिलिन जे आहे ते पेरणी अगोदर किंवा पेरणीनंतर सुद्धा चालू शकते आणि पुष्कळच्या पिकांसाठी UPLचे डोस सुपर किंवा पेंडामिथिलिन कंटेन असलेलं जे औषध असते ते तणनाशक आपण फवारणी करू शकतो। तर मित्रांनो, धानुकाच्या दबोचमध्ये जो घटक आहे तोच घटक टाटा रॅलिक्सचं पण प्रोडक्ट आहे, मार्क हर्बिसाइड। याच्यामध्ये सुद्धा सेम कंटेन आहे आणि हे सुद्धा प्रोडक्ट सेम कार्य करत असते। तसेच मित्रांनो, सध्या जास्त प्रचलित आणि जास्त खपले जाणारे सुमिटो कंपनीचे सुमीमॅक्स हे सुद्धा औषध आपल्याला माहीत असेल। तर हे औषध सुद्धा बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आहे। याच्यामध्ये फ्लेमी ऑक्सिजन 50 SC फॉर्म्युलेशन आहे। तर याचं प्रतिपंप 10 मिली एवढं प्रमाण आहे। म्हणजे हे 100 ml जर पॅक आहे तर याचे जवळजवळ 10 पंप बनतात आणि 2 एकर पर्यंत याची फवारणी होऊ शकते। याच्यामुळे सुद्धा तणावर चांगलं नियंत्रण मिळते। सोयाबीनमध्ये उगवणीपूर्व आपण हे तणनाशक वापरू शकतो। याच्यावर निळा पतंग आहे आणि हा जो आहे हा पण मध्यम विषारी गटातला आहे। तर अशा प्रकारे या सर्व तणनाशकांचा वापर आपण सोयाबीनच्या पेरणीनंतर 48 तासाच्या आत करू शकतो। आणि चण्यामध्ये सुद्धा पुष्कळ लोकांनी हे वापरलं आहे, त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले मिळाले आहे। 60 दिवसाचं पीक होईपर्यंत त्याच्यात कचरा आलेला नाही, त्यामुळे पुष्कळ लोक याचा वापर करून राहिले आहेत। तर मित्रांनो, माहिती जर कामाची वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।